श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला अक्कलकोट जवळ असणाऱ्या सोलापूर तालुक्यातील वांगणी या गावात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौभाग्यवती रुचिता वलटे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत हृदयद्रावक, अंगावर रोमांच उभे करणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा, खरी भक्ती कशी असते हे सिद्ध करणारा अत्यंत अद्भुत अनुभव. आजचा हा अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी सौ रुचिता वलटे. मी अक्कलकोट जवळ असणाऱ्या सोलापूर तालुक्यातील वांगणी या गावात राहते. खरं तर माझ्या लग्नानंतर माझं संपूर्ण अस्तित्व हे शून्य झालं. माझ्या माहेरी मी अत्यंत लाडात वाढले. आई वडिलांची मी एकुलती एक आणि माझ्या पाठीवर माझा छोटा भाऊ. त्याचं शिक्षण सुरू असतानाच माझं लग्न झालं. खरं तर माझ्या सासरी माझे मोठे दीर हे वकील, माझे छोटे दीर हे शिक्षक, तर माझे सासू सासरेसुद्धा सुशिक्षित. त्यामुळेच माझ्या बाबांनी माझ्या लग्नाची घाई केली आणि त्या कुटुंबात माझं लग्न लावून दिलं. सुरुवातीपासून मला वाटायचं की माझा नवरा हा काहीतरी सर्व्हिसला असावा, चांगलं शिक्षण घेतलेला असावा. माझ्या पतीचं BSc ॲग्रिकल्चर झालं होतं, मात्र कुठल्याही व्यवसायात त्यांचं मन लागत नव्हतं. नोकरीसुद्धा करायची नाही असं त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं आणि त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शेतीमध्ये उत्पन्न काढायचं ठरवलं. जवळपास आमची 150 एकर शेती आणि ही सगळी शेती माझे पती एकटे सांभाळायचे. असंख्य प्रकारचे पीक घ्यायचे. नफासुद्धा चांगला मिळायचा, त्यामुळे सगळ्याच गोष्टी उत्तम होत्या. लग्नानंतर एक 5 वर्ष अत्यंत सुखाची, आनंदाची गेली. 5 वर्षानंतर माझे सासरे वारले आणि अगदी सासऱ्यांच्या 6 महिन्यांनी माझ्या सासूबाईसुद्धा वारल्या. सासू आणि सासरे दोघेही एकमेकांच्या अगदी पाठीमागेच गेले. दोघेही गेले, मात्र आमचं घर पूर्ण पोरके झाले. घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून गेले. आमच्या घरामध्ये क्लेश होऊ लागले. घरातील एकोपा दूर झाला. सतत घरामध्ये भांडणं व्हायची. एके दिवशी माझ्या पतीचं आणि माझ्या मोठ्या दिरांचं, जे वकील आहेत, त्यांचं भांडण झालं आणि त्या वकील दिराने आम्हाला घरातून चालते व्हा असे सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला कळालं की संपूर्ण शेती आणि आमचं राहतं घर, जेवढी प्रॉपर्टी आहे ती सगळी मोठ्या दिराच्या नावाने झालेली आहे. आता उगाचच भांडून काहीच होणार नव्हतं. आमचं नावच कुठे नव्हतं, मग हिस्सा कुठे मागणार हे कळत नव्हतं. शिवाय तो वकील, आता त्या वकिलाच्या मागे कुठे लागायचं. शेवटी आम्ही ते घर सोडलं. घर सोडल्यानंतर माझ्या बाबांनी आम्हाला बराच सपोर्ट केला. 1 वर्ष त्यांनीच आम्हाला सांभाळलं. त्यानंतर माझे पती एका साध्या कंपनीत कामाला जाऊ लागले आणि मी सुद्धा जॉब करत होते. दोघांना महिन्यात 25,000 रुपये मिळायचे. त्यात रूम भाडं जायचं. शिवाय मला बाळ नसल्यामुळे त्याची ट्रीटमेंट सुरू होती, त्यामुळे त्यामध्ये सुद्धा काही पैसे जायचे. जवळ काहीच उरत नसायचं. एके दिवशी माझ्या पतीचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आणि डॉक्टरांनी त्या पायाचं ऑपरेशन करायला सांगितलं. पण ऑपरेशन करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. त्या दिवशी पहिल्यांदाच मी अगदी मनापासून एकांतात रडत होते. खरं तर आमच्या रूमपासून
अगदी 5 मिनिटावर एक मोठं औदुंबराचं झाड आहे आणि त्या झाडाखालीच मी बसले होते. माझ्या डोळ्यातलं पाणी समोर जाणाऱ्या अनिता काकूंनी बरोबर बघितलं. त्या माझ्याजवळ आल्या. काही टेन्शन आहे का, काही झालं आहे का, असं त्यांनी मला विचारलं. मग माझी परिस्थिती जी होती ती मी त्यांना सांगितली की यांना ऑपरेशन करायचं आहे, मात्र पैसे नाही आहे. आता डॉक्टरांनी त्यांना 3 महिने बेड रेस्ट सांगितलेले आहे. माझ्या एकटीच्या पगारात कसं होईल तेही कळत नाही आहे. हातात असणारी सगळी जमीन निघून गेली. ना घर, ना दार, ना जमीन, काहीच जवळ नाही आहे. काय करू कळत नाही आहे. सतत डोक्यात मरणाचे विचार येतात. तेव्हा त्या अनिता काकू माझ्या अगदी आईसारख्याच पाठीशी उभ्या राहिल्या. माझे डोळे पुसले, मला जवळ घेतलं, मला शांत केलं आणि त्यांनी मला समजावलं. प्रत्येकाची वेळ असते, कधी वाईट असते, कधी चांगली असते. पण जेव्हा आपली वाईट वेळ सुरू असते आणि तेव्हा जर स्वामी शक्ती आपल्या पाठीशी असेल ना, तर ती वेळ क्षणात संपून जाते. त्यांनी अगदी मला स्वामींचे असंख्य अनुभव सांगायला सुरुवात केली, स्वामी महती सांगायला सुरुवात केली. आणि मग मी त्यांना विचारलं की हे स्वामी कोण आहेत. मग त्यांनी मला श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरु आहेत, जे अक्कलकोटमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र आपण इथे जरी त्यांना आभास दिला तर ते क्षणात येतात आणि आपली संकटे दूर करतात, असे त्यांनी सांगितले. दुसऱ्याच दिवशी अनिता काकू मला घेऊन आमच्याच भागात असणाऱ्या स्वामींच्या मठात घेऊन गेल्या. खरं तर मी अक्कलकोटपासून इतक्या जवळ राहत होते, पण मी कधीच अक्कलकोटमध्ये गेले नाही. मी कधीही श्री स्वामी समर्थ महाराजांना पाहिलं नाही. पण तिथेच असणाऱ्या मठात मी गेले आणि माझं मन प्रसन्न वाटले. स्वामींच्या समोर गेले आणि डोळ्यातून अगदी घळाघळा पाणी येऊ लागले. स्वामींसमोर नतमस्तक झाले आणि तिथेच शांत बसले. त्यानंतर त्या मठात स्वामींचे छान फोटो, मूर्ती, सगळं पूजेचं साहित्य विकायला होतं. मग अनिता काकूंनी मला सांगितलं की स्वामींचा फोटो किंवा मूर्ती दोघांपैकी काहीतरी एक घे. सध्या तुझ्या घरात स्वामींचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे. फोटो घेतलास तर रोज साफ कर, स्वच्छ कर आणि मूर्ती घेतलीस तर त्यावर अभिषेक कर. मी सुरुवातीला मूर्ती नको, आपण फोटोच घेऊयात म्हणून फोटो घेतला. काही साहित्य घेतलं, ग्रंथ घेतले आणि घरी आले. अनिता काकूंनी मला सांगितलं 11 गुरुवार सुरू कर, काहीतरी चमत्कार नक्की घडेल. त्यासोबत स्वामी सारामृताचं पठण कर. मग मी 11 गुरुवारांना सुरुवात केली. रोज स्वामी सारामृतातील 3 अध्याय वाचायचे. जवळपास 10 दिवस उलटून गेले, मात्र अजूनही काही अनुभूती येत नव्हती. मग अनिता काकूंना मी म्हटले की काकू, मला काहीच अनुभूती प्रचिती येत नाही. मग त्या म्हणाल्या की अगं, स्वामी सेवा ही खूप मोठी सेवा आहे, अत्यंत पवित्र सेवा आहे, जी एका क्षणात तुला लाभ देणार नाही. त्यासाठी तुझी पुण्याही तितकी असावी लागेल आणि त्यासाठी स्वामी तुझ्याकडनं तेवढी सेवासुद्धा घडवून घेतील. मग मी सेवा सुरूच ठेवली. अजून 4-5 दिवस उलटून गेले आणि मग मी गुरुवारच्या दिवशी पुन्हा मठात गेले. स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथून निघताना एक स्वामी भक्तताई जवळपास 10 बॉक्स लाडू आणि 15 किलो केळी शिवाय मिठाई हे सगळं त्या मठात घेऊन येताना मला दिसल्या. तेव्हा मी सहजच त्यांना म्हटले, तुमची काही मन्नत होती का, जी पूर्ण झाली म्हणून तुम्ही इतकं काही आणलंय? आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हो, मला बाळ होत नव्हतं. 12 वर्षानंतर मला बाळ झालं आणि गुरुवारच्याच दिवशी झालं. मी जवळपास 1.5 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचं पठण करत होते. मी रोज 108 वेळा तारक मंत्र म्हणायचे, अगदी संकल्प केलेला आणि मला एकाच महिन्यात अनुभव आला. मी प्रेग्नंट राहिले आणि आता बाळ थोडंसं मोठं झालं आहे म्हणून हा नवस पूर्ण करायला आली आहे. मग त्या ताईंना मी अनुष्ठान कसं करायचं, तारक मंत्र कसा म्हणायचा, अजून कुठल्या नियमांचं पालन करायचं, हे सगळं काही विचारलं. आणि मग घरी येऊन मी सुद्धा संकल्प केला. स्वामींना सांगितलं की स्वामी, या एका महिन्यात मी 2000 तारक मंत्रांचा जप करेन. फक्त माझ्या पाठीशी तुम्ही राहा.
माझ्या आयुष्यात आलेली ही वाईट वेळ टळवा. माझ्या पतीचं जे ऑपरेशन होणार आहे त्यासाठी पैशांची सोय करा. मी अगदी संकल्प केला आणि दिवसाला मी 70 वेळा तारक मंत्र म्हणायचे. दिवसाला 70 वेळा तारक मंत्र म्हणायचे. असे 15 दिवस गेले. 16वा दिवस होता, गुरुवारच होता आणि त्या दिवशी पुन्हा एकदा योग आला स्वामींच्या मठात जाण्याचा. सकाळी 7:30 वाजता मी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेऊन आले. त्यानंतर पतीला हॉस्पिटलला न्यायचे होते. ऑटो बोलवली, पतीला त्या ऑटोमध्ये बसवले, हॉस्पिटलला गेले आणि जेव्हा डॉक्टरांनी यांचे रिपोर्ट काढले, जिथे डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन सांगितलं होतं तिथे डॉक्टरांनी ते ऑपरेशनच कॅन्सल केलं. डॉक्टरने स्पष्ट सांगितलं की पाय अत्यंत उत्तम आहे, ऑपरेशनची गरज नाही आहे, टॅब्लेट्सनी होऊन जाईल, प्लास्टर आपण केलेला आहे. म्हणजे जिथे 1,00,000-1.5 लाख खर्च होता तिथे अवघ्या काही पैशांमध्ये आवरले. पैशांपेक्षा ऑपरेशन टळले हे खूप महत्त्वाचे. जिथे 3 वेळा डॉक्टर स्वतः ऑपरेशन करायचे सांगत होते तिथे डॉक्टरांनी या तारक मंत्राच्या अनुष्ठानानंतर ते ऑपरेशनच कॅन्सल केले. ही माझ्या आयुष्यात मला स्वामींनी दिलेली पहिली अनुभूती. मग मी पुन्हा स्वामींच्या मठात गेले. पेढे, साखर स्वामींच्या समोर ठेवले, स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि मी घरी आले. काही दिवसांमध्ये माझ्या पतीचा पाय व्यवस्थित झाला. पुन्हा ते चालू फिरू सगळं काही करू लागले. यानंतर हे पुन्हा कंपनीमध्ये जायला लागले. त्यांचं जे काही काम होतं ते करत असायचे, पण त्यांचं मन लागत नव्हतं. इतकी वर्ष त्यांनी जी जमीन कसली, ज्या जमिनीत त्यांनी कष्ट केले, ती जमीन परकी झाल्यामुळे ते सतत रडत असायचे. मी त्यांना खूप समजावायचे, धीर द्यायचे, पण ते ऐकत नसायचे. एके दिवशी तुम्हाला मी सांगते, अचानक स्वामींचं एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मला स्वामी सांगत होते, तू वकिलाकडे जा, तू वकिलाकडे जा, मी तुझ्या पाठीशी आहे. मी दुसऱ्याच दिवशी पतीला हे स्वप्न सांगितलं आणि आम्ही दुसऱ्याच दिवशी एका वकिलाकडे गेलो. ज्या वकिलाकडे, ज्याच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो, खरं तर ऑफिसची केबिन जी होती त्याच्या जेव्हा आतमध्ये आम्ही एंट्री केली, त्या वकिलांचं नाव सुबोध साळुंखे असं होतं. मोठी एक पाटी लावलेली होती आणि त्याच्या बाजूला एक स्वामींचा सुंदर फोटो होता. जणू काही स्वामी त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये सुद्धा आमची वाट बघत होते, असंच काही. मग आम्ही त्या ऑफिसमध्ये गेलो, वकिलांसोबत चर्चा केली, काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या होत्या त्या क्लिअर केल्या आणि मग त्याच्यानंतर जमिनीसाठी, जागेसाठी आम्ही त्यांना आम्हाला मदत करा असेही सांगितले. वकील अत्यंत उत्तम होते, खूप प्रेमळ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं गरिबांसाठी लढणारे होते. एका क्षणात माझ्यावर झालेला अन्याय त्यांनी ओळखला आणि घाबरू नकोस, सगळं ठीक होईल असा आधारही दिला. मग काही रेशन कार्ड, आधार कार्ड असे काही जे डॉक्युमेंट्स होते, बाबांचे डॉक्युमेंट्स होते, ते मी त्यांना दिले आणि मग त्यांनी मला एक 8 दिवसात पुन्हा भेटायला बोलवले. 8 दिवसानंतर आमची कोर्टात केस उभी राहिली. मग सगळं प्रकरण पुढे सुरू झालं आणि मग त्यानंतर कळालं की जी जमीन माझ्या दिराने त्याच्या नावावर करून घेतलेली आहे तो खूप मोठा फ्रॉड होता. मग आमच्या वकिलाने सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या आणि मग त्याच्यानंतर जी जमीन माझ्या मोठ्या दिराला मिळाली होती किंवा त्याच्या नावाने जी त्याने खोटेपणा करून केली होती, त्या जमिनीचे 3 हिस्से झाले. अगदी तोपर्यंत आम्ही कष्टच करत होतो, दोघेही कंपनीत जात होतो, पण निकाल आमच्या बाजूने लागल्याने आम्ही अत्यंत आनंदित होतो. शेवटी आमची जागा आम्हाला मिळाली. मग यांनी काम सोडलं, पुन्हा शेती करू लागले. मी सुद्धा काम सोडलं आणि मी सुद्धा त्या शेतीत यांना मदत करू लागले. जवळपास 50 एकर जागा आम्हाला मिळाली आणि त्या 50 एकर जागेमध्ये पुढे आम्ही वेगवेगळे रब्बी, हंगामी पीक घेऊ लागलो. चांगला फायदा मिळायला लागला, चांगले उत्पन्न आले आणि मग जसे पैसे येऊ लागले ते पैसे शहर आणणारा एकत्रित साठवून आम्ही तिथे आमच्याच जागेचा हा दिव्य अत्यंत फार्म हाऊस बांधण्याचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. जसे ठरवले तसे फार्म हाऊस सुद्धा उभारले स्वामी समर्थ आणि त्या फार्म हाऊस मधून सुद्धा आम्हाला प्रत्येक महिन्याला 2 ते 3 लाख इन्कम येऊ लागली. म्हणजे शेती आणि त्याच्यासोबत हे फार्म हाऊस. आमच्या आयुष्यात आम्हाला दुपटीने पैसे मिळू लागले. जे लोक आम्हाला हसायचे त्या घरातून बाहेर पडल्यानंतर
आम्ही जेव्हा कामाला जायचो तेव्हा आमच्याच नात्यातली आमच्या जवळची लोक आम्हाला भिकारी म्हणायचे. यांच्याकडे काही राहिलंच नाही, हे शून्य झाले, यांचं सगळं संपलं, यांचं अस्तित्व संपलं असं म्हणायचे. तेच लोक आमच्या या प्रगतीनंतर आम्हाला साहेब म्हणू लागले. स्वामींच्या कृपेने माझ्या पतीचं ऑपरेशन टळलं. त्यानंतर आमच्या हातातून गेलेली जमीन आम्हाला परत मिळाली. कदाचित तेव्हा स्वामी स्वप्नात आले नसती तर आम्ही त्या वकिलाला घाबरून कधी कोर्टात गेलोच नसतो. घरातलाच वकील, त्यामुळे तो आपल्याला 100% हरवणार ही भीती मनात होती. पण स्वामींनी ती भीती दूर केली. स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला. वकिलाच्या ऑफिसला गेल्यानंतर साक्षात रूपी त्या वकिलाच्या केबिनमध्ये स्वामींचा फोटो पाहिला आणि तिथेच आम्ही जिंकलो. जमीन मिळाली. आमच्या घरातला जो हिस्सा होता आमच्या मालकीचा तो सुद्धा आम्हाला परत मिळाला. शिवाय आमची प्रगतीसुद्धा होत गेली. आता सगळं ठीक होतं. पैसा येत होता. जी गरिबी होती ती दूर झाली होती. मात्र एकच सुख आमच्या नशिबात नव्हतं, ते म्हणजे आई बाबा होण्याचं. लग्नाला 9 वर्ष झाली, मात्र तरीही आम्हाला आई बाबा होता येत नव्हतं. ट्रीटमेंटमध्येही खूप पैसा घालवला, मात्र तरीही अनुभव काहीच नाही. एके दिवशी आम्ही दोघेही अक्कलकोटला गेलो. स्वामींचे दर्शन घेतले, घरी आलो आणि पुन्हा स्वामींच्या समोर संकल्प केला की स्वामी, यावेळेस 2000 नाही तर तब्बल 20,000 मी तारक मंत्राचे पठण करेन, 20,000 तारक मंत्राचे अनुष्ठान करेन, फक्त मला बाळ द्या. स्वामींच्या समोर संकल्प केला, घरी आले आणि तिथून तारक मंत्र म्हणायला सुरुवात केले. रोज 108 तारक मंत्र मी म्हणायचे. जवळपास 1 महिना उलटून गेला आणि बरोबर त्या 1 महिन्यानी माझी जी पिरियडची डेट होती ती मिस झाली. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा चेक केलं तेव्हा कळालं की माझी पत्नी प्रेग्नंट आहे. ताई आणि दादा अत्यंत खुश झाले. आनंदी आनंद. इतक्या वर्षानंतर आई बाबा होण्याचं सुख लाभलं होतं. आणि 9 महिन्यानंतर या ताईंना गोंडस अशी मुलगी जन्माला आली, जिचं नाव या ताईंनी स्वामीज्ञा असे ठेवले. खरं तर जेव्हा या ताईंनी त्यांची पत्रिका ज्योतिषांना दाखवली तेव्हा ज्योतिष स्पष्ट म्हणाले की तुमच्या कुंडलीतच संतान योग, अपत्य योग नाही आहे, त्यामुळे संतान प्राप्ती तुम्हाला होऊच शकणार नाही. मात्र नसलेलं सुख, नशिबात नसलेली ही गोष्ट स्वामींनी या ताईंपर्यंत पोहोचवली. ही खरी या ताईंच्या आयुष्यात असणारी स्वामींची शक्ती. ताई म्हणतात, आजही कितीही काम असेल, काहीही असेल, मी तारक मंत्र म्हटल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊलही टाकत नाही. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर मी 51 वेळा स्वामींच्या समोर बसून तारक मंत्र म्हणते आणि त्यानंतरच मी सकाळचं पाणी पिते. तारक मंत्र म्हटल्याशिवाय मी आजपर्यंत कधी पाणीसुद्धा पिलेलं नाही. या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की ही शक्ती कायम माझ्या पाठीशी राहिली. जेव्हा जेव्हा तारक मंत्र अनुष्ठान मी करायची, प्रत्येक इच्छा माझी पूर्ण व्हायची. खरंच स्वामी लीला अघात आहे आणि स्वामी शक्ती अफाट आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत अद्भुत अनुभव. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.